पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या 2 वकिलांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आता हे प्रकरण काय सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आंदेकर कुटुंबातल्या तिघे हे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने चर्चेत आले होते। पण आज बंडू आंदेकरच्या 2 वकिलांवर समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय, कारण आंदेकरच्या नातवाच्या घरात झडती घेत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याचा या दोघांवर ठपका ठेवण्यात आलाय। या कारवाईत पोलिसांनी 2 पिस्तुलासह चांदीचे दागिने, रोकड याशिवाय कागदपत्र जप्त केली आहेत। गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रफुल्ल चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली होती। पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे, अमोल आवाड हे गस्त घालत होते। त्यावेळी आंदेकर टोळीतील तन्मय कांबळे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली। त्यानंतर या पथकाने कांबळेला ताब्यात घेतलं। त्यानंतर पोलिसांचं पथक हे डोकेतालीम परिसरात गेलं। तिथल्या 4 मजली इमारतीत आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर राहते। तिचा मुलगा स्वराज याला सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। घराची झडती घेतली। तिथून 2 पिस्तूल, एक एअरगन, 17 लाखांची जवळपास कॅश, 18 लाख किमतीच्या चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल जप्त केला। तिथले भाडेकरू प्रभू लोकरे यांच्या घराची सुद्धा झडती घेण्यात आली। पोलिसांनी ई-साक्ष ॲपद्वारे हे चित्रीकरण केलं। त्यावेळी 2 वकील तिथे आले। बंडू आंदेकर आमचे अशील आहेत, तुम्ही महिलेच्या घराचं कुलूप तोडून आत शिरले असा आरोप वकिलांनी केला। त्यावेळी खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप या तिथेच होत्या। आमची कारवाई कायदेशीर असून पोलिसांना काम करू द्या असं त्या निरीक्षकांनी वकिलांना सांगितलं। त्यानंतरही वकिलांनी झाडाझडती करण्यासाठी आपल्याकडे परवानगी आहे का अशी विचारणा करून अरेरावी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला अशी तक्रार प्रफुल्ल चव्हाण यांनी आपल्या फिर्यादीत केली आहे आणि याच तक्रारीनंतर बंडू आंदेकरच्या 2 वकिलांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। ही कारवाई आता पुढे कुठपर्यंत जाते आणि आणखी कोणती नावं यात समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।